आमदार अपात्रता प्रकरणी निकाल देण्यासाठी विधानसभा अध्यक्षांना अजून किती मुदत वाढावी? अध्यक्षांनीच 5 वेळा पक्षांतर केलंय. 5 वेळा पक्ष बदलणारे काय निकाल देणार, असा सवाल संजय राऊतांनी विचारलाय. विधानसभा अध्यक्षांनी कोर्टाकडे मुदतवाढ मागितल्यावरून राऊतांनी टीका केली. आणखीन किती मुदत वाढ हवी आहे विधानसभा अध्यक्षांना? गेले 1.5 वर्ष ते हा सगळा डमरू वाजवायचा खेळ करतायत, बरं का. मी मागे म्हणालो की हे जे बसलेत खुर्चीवर त्यांनीच आतापर्यंत 5 वेळा पक्षांतर केलेलं आहे. जे आम्हाला निर्णय आणि निकाल देणार आहेत त्या व्यक्तीनं आतापर्यंत 5 वेळा पक्षांतर केलं आहे. या राज्यातला एकही पक्ष असा नाही की त्या पक्षात ते गेले नाहीत. हां, त्यांना कोणती विचारधारा आहे? त्यामुळे 10 जानेवारीपर्यंत काय काय घडामोडी घडतात याच मुद्द्यावरती इनसाइड स्टोरीच्या एडिटर्स टेकमधून जाणून घेणार आहोत राजकीय विश्लेषक रोहित चंदावरकर यांच्याकडून. सर, कसं बघता याकडे? आता अध्यक्षांनी जे काही परत एक वेळ वाढवून देण्यासाठीचं अपील केलं, याचिका केली, त्याच्यावर आज सर्वोच्च न्यायालयाने म्हणणं की 10 तारखेपर्यंत तुम्ही द्या, हे एक इंडिकेशन आहे की टाईम बाउंड काहीतरी करा, असं एक गायडन्स सर्वोच्च न्यायालय देतं आहे किंवा एका प्रकारचा डायरेक्टिव्ह आहे. तो निकाल नाही पण डायरेक्टिव्ह आहे आणि तो महत्त्वाचा आहे कारण याच्यामध्ये सर्वोच्च न्यायालयाची सुपरविजन असणार हे याच्यातून दिसतं आपल्याला. दुसरा भाग असा की आमदारांच्या अपात्रतेचा निर्णय या बाजूने किंवा त्या बाजूने कुठल्याही बाजूने झाला तरी त्याच्यावर अपीलमध्ये अग्रीव्ड पार्टी ज्याला आपण म्हणतो, ज्यांना तो निकाल पसंत नाही असे जे काही पक्ष असतील ते सर्वोच्च न्यायालयात अपीलमध्ये जाऊ शकतील अशी आता लक्षणं दिसत आहेत. आणि त्याच्यामुळे मला वाटतं की 10 जानेवारीपर्यंतची वेळ दिली आहे, त्याच्यात तो एकतर निकाल दिला जाईलच, जाहीर केला जाईलच. आधी तो रिझर्व केला जाणार आहे, मग जाहीर केला जाणार आहे. पण त्याच्यानंतरचा भाग असा की समजा कोणाला तो पसंत नसेल निकाल तर ते अपीलमध्ये जाणार आणि पुढची प्रोसेस होणार आहे, हे क्लिअर आहे. तर त्याच्यामुळे जानेवारी महिन्यामध्ये या सगळ्या गोष्टी जास्त रंजक ठरतील किंवा एक नाट्यमय कलाटणी घेऊ शकतील अशी आत्ताची लक्षणं आहेत. पण एक क्लिअर आहे की सर्वोच्च न्यायालयाने स्पष्टपणे हा म्हणजे सुपरविजन आपण याच्यावर करणार आहोत अशा पद्धतीचं आजचं डायरेक्टिव्ह जे आहे त्याच्यातून दिसतंय, हे अगदी क्लिअर आहे. लाल मातीतली कुस्ती म्हणजे